मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मधील विधानसभेचं धक्कातंत्र. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आलेले निवडणूक पूर्व एक्झिट पोल यामुळे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळेच आता विद्यमान खासदारांना संधी मिळणार का की धक्कातंत्राचा अवलंब करत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलंय. उत्तर महाराष्ट्रातील भाजपकडे असणाऱ्या रावेर जळगाव लोकसभा सर्वाधिक चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विविध सर्वेक्षणातून महाराष्ट्रात महायुतीच्या जागांवर परिणाम होत असल्याचं चित्र समोर आलंय. त्यामुळे भाजपकडून काही जागांवर विद्यमानांचं तिकीट कापलं जाण्याची ही शक्यता वर्तवली जातीये. जळगाव जिल्ह्यात याबाबतच्या चर्चा सुरू असल्या तरी पक्षाकडून अधिकृतरित्या कोणतीही घोषणा झालेली नाहीये. भाजपमधील काही इच्छुक तयारी करतायत तर त्यासोबतच विद्यमान देखील लोकसभेच्या तयारीला लागलेत. नेमकं भाजप पक्ष श्रेष्ठी लोकसभेच्या उमेदवारी बाबत काय निर्णय घेतात हे त्या काही दिवसात समजणार आहे. जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील 2019 मध्ये खासदारकीची पहिलीच टर्म. दुसऱ्या टर्मसाठी तिकीट कापण्याची शक्यता कमीच. जळगाव लोकसभेतील चाळीसगाव, पारोळा, पाचोऱ्यासह जळगाव ग्रामीण मध्ये चांगली पकड, आक्रमक चेहरा, शेती, पर्यावरण, सामाजिक विषयांवर पकड, थेट जनतेशी संपर्क. निधी खर्च करण्यात आघाडी आणि लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या 10 खासदारांमध्ये उन्मेष पाटलांचा समावेश होता. गिरणा परिक्रमेच्या माध्यमातून गावागावात जाऊन ग्रामीण जनतेशी थेट संवाद केला. या दरम्यान घेतलेल्या भूमिकांमुळे चर्चेत. मतदारसंघात चांगलाच जनसंपर्क, उच्च शिक्षित व मराठा चेहरा असल्यानं दुसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपमधील अंतर्गत वाद. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व उन्मेष पाटील यांचे जुने सख्य असले तरी दोघांमध्ये चाळीसगाव विधानसभेच्या जागेवरून वादाची चर्चा आहे. आमदार मंगेश चव्हाण हे मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू म्हणून परिचित आहेत. महत्त्वपूर्ण निवडणुकांमध्ये पुढाकार घेऊन गिरीश महाजन यांचा विश्वास जिंकलाय. यात खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील संबंध ताणले गेले. जळगाव शहरात खासदारकीच्या कार्यकाळात वेळ कमी दिल्यामुळे संपर्काचा अभाव. अनेक माजी नगरसेवकांची खासदारांबाबत नाराजी आहे. आपल्या लोकसभेच्या कार्यकाळात उन्मेष पाटील यांनी शहरात विकास कामं दिलेली नाहीत अथवा प्रकल्प मंजूर देखील केलेले नाहीत. त्यामुळे सर्वाधिक मतदान देणाऱ्या जळगावमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजपकडून जळगाव लोकसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक जण आपल्या परीनं पक्षश्रेष्ठींजवळ आपल्या जमेच्या बाजू मांडून लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. भाजप देखील विविध सर्वे करून उमेदवारांची चाचणी करतंय. यासाठी अनेकांकडून वरिष्ठांपर्यंत मोर्चे बांधणीला वेग आलाय. भाजप श्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं लक्ष लागलंय. जळगाव लोकसभेच्या उमेदवारीवरूनच राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव.